नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 25 मे 2025 रोजी युपीएससी सीसॅटचा जो पेपर झाला त्यामध्ये नंबर सिस्टीम म्हणजे संख्या ज्ञान आणि त्यातल्या त्यात भागाकाराच्या प्रश्नावर, भागाकाराचा जो प्रकार आहे त्याच्यावर विचारलेला हा प्रश्न बघा. n इज अ नॅचरल नंबर, म्हणजे या ठिकाणी हा एकाचा घात आणि दोनाचा घात हा n हा नॅचरल नंबर आहे. तर व्हॉट इज द नंबर ऑफ डिस्टिंक्ट रिमाइंडर्स, किती वेगवेगळ्या बाकी रिमाइंडर आपल्याला उरणार आहेत जेव्हा या संख्येला 4 जर तुम्ही भाग दिलं तर. आता बघा या ठिकाणी आपण n ची किंमत टाकून बघू आणि आपण वेगवेगळ्या बाकी शोधण्याचा प्रयत्न करू. आपण असं म्हटलं n ची किंमत जर 1 घेतली तर आपल्याला काय भेटेल बघा, एकाचा पहिला घात अधिक दोनाचा पहिला घात, सो 1 अधिक 2 बरोबर 3, आणि 3ला जर तुम्ही 4 ने भागितलं तर बाकी इथं मी लिहितोय तर बाकी 3च उरणार आहे. आता n ची किंमत जर मी 2 टाकली तर काय होणार आहे बघा, एकाचा दुसरा घात अधिक दोनाचा दुसरा घात, एकाचा कोणताही घात एकच असतो, सो 1 अधिक 4 किती झाले 5, 5ला जर तुम्ही 4 ने भागितलं तर बाकी 1 उरणार आहे. आता n बरोबर 3 तर काय होईल, एकाचा तिसरा घात अधिक दोनाचा तिसरा घात, 1 अधिक दोनाचा तिसरा घात 8 होतो, 8 आणि 1 9, पुन्हा 9ला जर तुम्ही 4 ने भाग दिलं तर बाकी किती उरणार आहे 1. अशा प्रकारे जर अजून एक चेक करून बघू, येणार n ची किंमत जर 4 असेल म्हणजे एकाचा चौथा घात अधिक दोनाचा चौथा घात, एकाचा चौथा घात एकच होईल आणि दोनाचा चौथा घात 16, 17 होईल टोटल. 17ला पुन्हा जर तुम्ही 4 ने भाग दिलं तर बाकी 1 उरणार आहे. तर किती वेगवेगळ्या बाकी उरतात, या इथून पुढे सर्व बाकी 1 आहेत आणि इथली बाकी 3 आहे. सो देर आर 2 डिस्टिंक्ट रिमाइंडर्स. सो युअर आन्सर इज ऑप्शन सी. आय होप तुम्हाला हा प्रश्न आवडला असेल. खूप चांगला प्रश्न आहे, येणाऱ्या एमपीएससी सीसॅट साठी नक्की तुम्हाला याची मदत होईल. आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.